आपल्या गावाजवळ मागे कुठला अपघात झालेला आठवतोय तुम्हाला? हा, मागे एक बाईक दरीत पडली होती बघा. आणि त्याच्या आधी एक ट्रक रस्त्याच्या कडेला पडला होता. अन हो, अहो आपला तो राम्या मागे नशेत गाडी चालवताना मेला की. त्यानंतर कुत्रं आडवं गेल्यावर एक गाडी सरळ विजेच्या खांबाला धडकली बघ. आणि विजेचा धक्का लागून तो मनुष्य जाग्यावरतीच मेला. एक मिनिट काका, तुम्ही हे सगळं आत्ताच सांगताय ना? होय मॅडम, पण हे गेल्या 3-4 वर्षातले अपघात आहेत. अहो नाही, आम्ही तुम्हाला 25 वर्षांपूर्वीचं विचारतोय. हां. एका गाडीचा अपघात झाला होता आणि त्यात एक लहान मूल होतं. त्याच लहान मुलाला इथल्या गावातल्या अनाथ आश्रमात ठेवलं होतं. त्या अपघाताबद्दल तुम्हाला काही आठवतंय का? त्यो रात्रीचाच अपघात होता. वय रात्री झाला होता तो अपघात. मला चांगला आठवतंय. ती लोक गावात जागा बघायला आली होती. कारखाना का काहीतरी काढायचं होतं. जागा बघितली, सरपंचांकडे जेवली आणि रात्रीचीच निघाली. आणि जाताना ती अपघात झाला. त्या दिवशी त्यांच्या सोबत अजून एक जोडपं होतं, पण ते तर दुसऱ्या गाडीत होतं. त्यांचं नाव काय होतं? नाव नाही आठवत. ती लोक आणि ते जोडपं दोघांची बी नावं नाही आठवत. मग आजी, तुम्ही आम्हाला त्या सरपंचांचा पत्ता द्याल का? आम्हाला त्यांना भेटायचंय. काय उपयोग नाही पोरी. असं का म्हणताय तुम्ही? ते सरपंच आणि त्याची बायको दोघं बी देवाकडे गेले. आपण त्यांची फॅमिली असेलच ना? त्यांना कोण नव्हतं, पोरबाळ काय नव्हतं त्यांना. अरे देवा, मग आम्हाला माहिती कशी मिळेल? त्या रात्री गावातली काही लोक पळसवाडीच्या जत्रेतून परत येत होती. त्यांनी तो अपघात बघितला. त्या कार मध्ये 1 वर्षाचं पोर दिसलं. खरं तर त्यांच्या रडण्यामुळेच त्यांना कळलं की तिथं कोणतरी हाय. काय नशीब आहे, लोक तिथून निघाले आणि वाटत यो अपघात झाला. मला सांगा, त्या गाडीत अजून कोण कोण होतं? अजून ते पोरग आणि त्याचा बाप. अहो आजी, जरा नीट आठवा ना. असं कसं होईल? माझी आई पण असेल ना तिथे. देवा भाऊ, ऐका, शांत व्हा. हो, तेच तिथे असतील असं नाहीये ना. तुम्ही आधी शांत व्हा. पोरा, अरे ती गाडी जिथं होती ना, तिथून खाली खोल दरी आहे. त्यात कोण असल आणि ते पडलं असेल तर कळणार बी नाही रे.